नाही आला त्या दिवशी तो खूपच त्रास होता सर मला, म्हणजे अक्षरशः रडायला येत होतं. तुम्ही जे जे ऍक्टिव्हिटी करून घेत होते त्याच्यात मी रडत होते सर. 2 मिनिटं. खूप. अच्छा. तर पहिल्या दिवशी म्हणजे रडायचे डायरेक्ट तुम्ही? हो हो रडायचे सर. मला बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, ह्या कानीच्या या कानीला पण होता येत नव्हतं सर मला. एकदम म्हणजे मला धरूनच असं उठावं लागत होतं ना सर. मुलांनी काय केलं हे बघितलं युट्यूब मध्ये तुमचं आलं, आणि मुलांनी मग हे सगळं बघ इथं जायचं बुवा आपल्याला, ह्या सरांकडे जायचं असं सांग. हे सर असं बसता यायला. उठा आता. उठताना हात टेकूनच उठायचं, बसायचं आता नेहमीसाठी बरं का. हे असं हात टेकून हो तसंच उठायचं. हेच बरोबर, म्हणजे गुडघ्यावर एकदम प्रेशर येत नाही. मग मला आता त्रास नाही झाला सर असा. आता उठून बस. देवपूजा वगैरे पण मी बसून व्यवस्थित छान करते. चांगलं झालं. गुरुवार पण आहे मला, साईबाबावर श्रद्धा पण आहे. मध्ये आल्याच्या नंतर फोटो पाहिल्याच्या नंतरच मला असं वाटलं की नाही मला इथं कोणी येणार आहे बुवा, असं झालं होतं ते. साईबाबाचं प्रत्येकाच्या साईबाबाचं. चालेल मग, बरं वाटलं. थँक्यू. हो सर. लोक काय नाव मॅडम तुमचं? लता तांदळे. बर, काय त्रास होता तुम्हाला? मला बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, गुडघा पण खूप दुखत होता, कंबर दुखत होती माझी वाली. मला भयंकर त्रास होता सर. पण मग तुमच्याकडे आल्याच्या नंतर जी ट्रीटमेंट घेतली त्याच्यानंतर मला खूप चांगला फरक पडला. एवढ्या 10 दिवसामध्ये मला बसता यायला लागलं आणि उठता यायला लागलं. खाली बसायला सुद्धा जमत नव्हतं मला. किती दिवसापासून त्रास होता साधारण? मला हा 2-4 वर्षापासून त्रास होता, पण एवढ्यामध्ये जास्त त्रास व्हायला लागला होता आणि भरपूर ठिकाणी दाखवलं सर मी. अच्छा. तर डॉक्टरांनी काय सांगितलं मग? डॉक्टरांनी गोळ्या औषध दिले, त्यांचे जोपर्यंत मेडिसिन चालू राहते तोपर्यंत बरं वाटायचं, आणि ते संपल्याच्या नंतर परत दुखायला लागायचं माझं. अच्छा. तर आता आपण किती दिवस उपचार सांगितलं तुम्हाला आणि किती दिवसात फायदा झाला? मला तुम्ही 20-25 दिवस असे सांगितले होते, पण मला ह्या 10 दिवसातच भरपूर आराम मिळाला, म्हणजे चांगलाच आराम मिळाला मला. बरं आल्या त्या दिवशी कसा होता तुमचा त्रास? त्या दिवशी कसा होता तुमचा त्रास? नाही आल्या त्या दिवशी तो खूपच त्रास होता सर मला, म्हणजे अक्षरशः रडायला येत होतं. तुम्ही जे जे ऍक्टिव्हिटी करून घेत होते त्याच्यात मी रडत होते सर. 2 मिनिटं. खूपच माझं म्हणजे खूप त्रास होता मला, पण आता मला खूप चांगलं बरं वाटायला. अच्छा. तर पहिल्या दिवशी म्हणजे रडायचे डायरेक्ट तुम्ही? हो रडायचे सर. मला बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, ह्या कानीच्या कानीला पण होता येत नव्हतं सर मला. पहिल्या दिवशी रडतच होते तुम्ही डायरेक्ट? हो रडतच होते मी. येताना काने आले होते तुम्ही डायरेक्ट? हो एकदम म्हणजे मला धरूनच असं उठावं लागत होतं ना सर. मुलांनी काय केलं हे बघितलं युट्यूब मध्ये तुमचं आलं, आणि मुलांनी मग हे सगळं बघ इथं जायचं बुवा आपल्याला, ह्या सरांकडे जायचं असं सांगितलं. आधी बघून घाबरायच्या का? हो त्रास होता मला. बर, पहिले बसायला जेवण करायला किती दिवसात खाली बसून जेवलं नाही मग? नाही मला म्हणजे मी असं वर बसूनच जेवत होते, खाली बसून जेवलेच नाही सर मी. स्टूल वर बसून वगैरे जेवायचं? स्टूल म्हणजे डायनिंग टेबलवर बसून जेवायची मी. आता कसं जेवताय? आता मी बसते सर खाली बसून. आता बसून दाखवतो का? बसा. हे सर असं बसता यायला लागलं. उठा आता. उठताना हात टेकूनच उठायचं, बसायचं आता नेहमीसाठी बरं का. हे असं हात टेकून. हो तसंच उठायचं. हेच बरोबर, म्हणजे गुडघ्यावर एकदम प्रेशर येत नाही. मग मला आता त्रास नाही झाला सर असा. आता उठून बसले तरी त्रास नाही आता? आता बसतात तुम्ही घरी पण आता नेहमी बसून जेवण करताय वगैरे आता खाली? हो सर. देवपूजा वगैरे पण मी बसून व्यवस्थित छान करते. चांगलं झालं मग, साईबाबाच्या कृपेने. साईबाबाच्या कृपेने सर. आज गुरुवार पण आहे मला, साईबाबावर श्रद्धा पण आहे. मध्ये आल्याच्या नंतर फोटो पाहिल्याच्या नंतरच मला असं वाटलं की नाही मला इथं कोणी येणार आहे बुवा, असं झालं होतं ते. साईबाबाचं प्रत्येकाच्या साईबाबाचं. चालेल मग, बरं वाटलं. थँक्यू. लोकांना दाखवू शकतो आपण असा अनुभव तुमचा? हो सर चालतं. ओके चालेल.